गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे तृप्ती दिदीची पहिली मकर संक्रांती. तिचं माहिती आहे तुम्हाला, आताच लग्न झालं आहे. सो आज तिची पहिली मकर संक्रांती आहे म्हणून ती आलेली आहे. दीदी हाय. आणि इकडे आम्ही डेकोरेशन केले. इकडे साडी आहे, खूप सगळे दागिने आहेत, हळव्याचे दागिने. हां, मला नाव नाही आठवत आहे. मस्त इकडे आम्ही फोटोशूट करत आहे. तिथे क्रेडिट गोज टू आस्था. आणि हे हार्दिक पाटील तर ब्लॉगर आलेले आहेत तिकडे. काल खूप भाऊ कदम सोबत हे फिरत होते. आम्ही बघितला तुमचा ब्लॉग. तुम्ही त्यांच्या मागे शॉर्ट मिनी ब्लॉग तो टाकलेला ना, त्याच्यामध्ये आम्ही बघितलं. पण तो मिनी तो टाकलेला छोटी व्हिडिओ भाऊ कदमची, ती आम्ही बघितली ना. तर आता बघू ना. आता जस्ट आम्ही इकडे आलेले आहेत. बाय करा. नाही, इकडे आमचं डेकोरेशन चालू आहे. इकडे डेकोरेशन आम्ही केलंय, बघू शकतात. तुम्ही पण शूट करा. मी तर पार्टीसाठी आलोय. मला असं माहित पडलं येल मोड करून पार्टी आहे. हो हो, या घरी उकडंडी बनवलेली आहे. उकडंडी नाही, उकड मटण. नाही, आज संक्रांती आहे. गाईज, आता इकडे आम्ही हे आणलंय हळदी कुंकू देण्यासाठी. तर इकडे आस्था बघू शकतात काम करत आहे. हळदी कुंकू भरत आहे प्रत्येक याच्यामध्ये. आणि मी तिचा व्हिडिओ काढत आहे. मला फक्त इतकंच येते. आस्था काय बोलेल? सगळं हळदी कुंकूचं भरून झालेलं आहे. आता पॅक करून ठेवलं आहे. थोड्या वेळानंतर आता आम्ही डेकोरेशन करायला घेऊ. तर ते डेकोरेशन आम्ही तुम्हाला पण दाखवूच कसं होते ते. आता आम्ही इथे जे कुंडल्या असतात त्यांना कलर करत आहे. म्हणजे आस्था इकडे कलर करत आहे कुंडल्यांना, बघू शकतात. ब्लॅक कलर केलं आहे. अजून किती टोटल 5 कुंडल्या आहेत. आणि मी आता इथे पेजवरती लिहून घेते. ते तृप्ती दिदीची मकर संक्रांती असतं. तर पुढे तुम्हाला डेकोरेशन वगैरे बघायला भेटेलच. आता तिथे मी पेजवरती लिहून घेतलेलं आहे तृप्तीची मकर संक्रांती. पण या मकर संक्रांतीमध्ये मला थोडी गडबड वाटत आहे. आता माहिती नाही, जसं येते तसं लिहिलं आहे. जर काही मिस्टेक असेल तर तुम्ही नक्कीच सांगा. मी इंग्लिशमध्ये. तर गाईज, हे छोटे छोटे पतंग आणलेले आहेत डेकोरेशनसाठी. आता आम्ही डेकोरेशनला सुरुवात करू. पण आमच्याकडे टेपच नाही मिळत. दीदीला सांगितलं आहे टेप आणायला. आता बघू, ती आणेल तर आम्ही डेकोरेशन करतो. इकडे आस्था हे जे छोटी मडकी आहे त्याच्यामध्ये सगळं भरत आहे. बोरं, अजून काय काय आहे, गाजर आहे, ऊस वगैरे सगळं भरत आहे. ते सगळं पूर्ण झाल्यावर तुम्हाला बघायला भेटेलच. डेकोरेशन करायला घेतलेलं आहे. इकडे या फुलांच्या माळा लावलेल्या आहेत. आस्था त्या बाजूने फुलांच्या माळा लावत आहे. आता बघू, पूर्ण डेकोरेशन होईल आमचं लवकरच. काहीच बघू शकतात, इकडे डेकोरेशन करून झालेलं आहे. खूप मस्त वाटत आहे डेकोरेशन. सगळे छोटे मोठे पतंग लावल्यात आणि सोबतच साईडला ते प्लॅस्टिकची फुलं असतात ते लावलं आहे. आता अजून रांगोळी वगैरे थोडी काढायची आहे. बघू, काढतो रांगोळी वगैरे. संक्रांतीचं सेलिब्रेशन करून झालेलं आहे. आजचा दिवस इथेच संपतोय. बाय गाईज. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.